आज साबुदाणा खिचडीचा बेत केला आहे. मला उकळलेले बटाटे आवडत नाही म्हणून मी तेलात फ्राय करून घेते आधी. फ्राय केलेले बटाटेसुद्धा व्यवस्थित शिजतात आणि त्यानंतर आपण हा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. यात शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या आणि 2 लाल मिरच्याही टाकलेल्या आहेत आणि मीठ टाकलेलं आहे. ते मिक्स करून मिक्सरमधनं काढून घेतलं आहे. त्यानंतर आपण ते तेलात फ्राय करून थोडंसं फ्राय केल्यावर त्यात साबुदाणे टाकणार आहोत. साबुदाण्यानंतर थोडंसं मीठ, चटणी आणि त्याला थोडं चांगल्या प्रकारे चाळून त्यात थोडंसं दूध आणि थोडं पाणी टाकून चांगलं वाफवून घेणार आहोत, जोपर्यंत ते साबुदाणे ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत. आता आपण त्या साबुदाण्यासोबत असं कोरडे कोरडे जात नाही म्हणून मी शेंगदाण्याचं त्याला काय आमच्या इकडं खडबळ म्हणतात. ते खडबळ बनवणार आहोत. ते जे मिक्सरमध्ये दळलेलं होतं शेंगदाण्याचं, त्यात थोडं पाणी टाकायचं आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ते मस्त उकळून घ्यायचं. बस ते झाले, तयार आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे. बघू शकता साबुदाणे आणि खडबळ दोघं मिक्स करून